Welcome all of you for the next lecture of auditing. In last lecture we had discussed about some standards on auditing. In today's lecture we will continue that particular points. So our next standards on auditing is standards 299. Here the information is given about the responsibility of joint auditors. बघा एखाद्या कंपनीमध्ये ऑडिट करताना एकापेक्षा जास्त ऑडिटरसुद्धा तुम्हाला त्या ऑडिट टीमसाठी लागू शकतात. मग जेव्हा एकापेक्षा जास्त ऑडिटर एखाद्या टीममध्ये असतात तेव्हा त्याला म्हणतात जॉईंट ऑडिटर्स. मग रिपोर्टसुद्धा जॉईंटली बनवावे लागते सर्व फायनान्शियल स्टेटमेंट्सची. मग त्याबद्दलचे जे काही नियम आहेत किंवा त्याबद्दलच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत ते तुम्हाला इथं दिलेले आहेत. त्याच्यामध्ये एक आहे की डिव्हिजन ऑफ वर्क. जॉईंट ऑडिटर्स आर अपॉइंटेड. They should by mutual discussion divide the audit work among themselves. The division of work would usually be in terms of audit of identified units or specified areas. ठीक आहे. तर स्पेसिफिक जे एरियाज आहेत जॉईंट ऑडिटर्सचे दोनपेक्षा जास्त ऑडिटर आहेत, एकापेक्षा जास्त ऑडिटर आहेत. मग ऑडिटरनी आपापले एरियाज डिफाईन केलेले आहेत आणि त्यामुळं त्या एरियाचं पूर्ण जो काही डिटेल्ड ऑडिट आहे तो पर्टिक्युलर तो व्यक्ती करेल आणि ज्याला जो काम दिलेलं आहे फक्त तो तिथं करेल. कोणीही एकमेकाच्या कामामध्ये इंटरफेअर करणार नाही. ओके. इन सम केसेस ड्यू टू नेचर ऑफ बिझनेस ऑफ द एंटिटी अंडर ऑडिट सच डिव्हिजन ऑफ वर्क मे नॉट बी पॉसिबल. मग बऱ्याचशा केसेसमध्ये असं होतं की कामांची वाटणी करणं शक्य नाही आहे. त्या कंपनीच्या किंवा त्या बिझनेसच्या स्वरूपामुळे असं झालेलं आहे की ते कामाचा जो काही वाटणी आहे तो शक्य नाही आहे. एरिया स्पेसिफिक डिफाईन करणं शक्य नाही आहे. इन सच सिच्युएशन द डिव्हिजन ऑफ वर्क मे बी विथ द रेफरन्स ऑफ आयटम ऑफ ॲसेट अँड लायबिलिटीज ऑर इन्कम अँड एक्सपेंडिचर ऑर विथ द रेफरन्स ऑफ पिरियड ऑफ टाईम. मग त्या केसेसमध्ये ॲसेट आणि लायबिलिटीनुसार किंवा इन्कम आणि एक्सपेंडिचरनुसार किंवा पिरियड ऑफ टाईम म्हणजे काळानुसार ते जॉईंट ऑडिटर्स आपापलं काम वाटून घेतील. नंतर आहे कोऑर्डिनेशन. आता एकापेक्षा जास्त ऑडिटर आहेत तर ह्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन असणं खूप गरजेचं आहे. तर कोऑर्डिनेशनबद्दल सुद्धा माहिती इथं तुम्हाला दिलेली आहे की इन कोर्स ऑफ हिज वर्क अ जॉईंट ऑडिटर कम्स अक्रॉस मॅटर विच आर रिलिव्हंट टू द एरियाज ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अदर जॉईंट ऑडिटर्स अँड विच डिझर्व्स देअर अटेन्शन ऑर विच रिक्वायर्स डिस्क्लोजर ऑर रिक्वायर डिस्कशन विथ ऑर ॲप्लिकेशन ऑफ जजमेंट बाय अदर जॉईंट ऑडिटर. He should communicate the same to all other joint auditors in writing. This would be done by submission of the report or not prior to the finalization of report. तर कोऑर्डिनेशन रिपोर्ट्स बनवताना तुमच्यामध्ये त्या ऑडिटर्समध्ये कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे. असं बऱ्याचदा होऊ शकतं की एखाद्या ऑडिटरला दुसऱ्या ऑडिटरच्या एरियामध्ये स्पेसिफिक एरियाजमध्ये जाऊन ऑडिट करावं लागेल. एरियाज म्हणजे जागेप्रमाणे म्हणत नाही मी, कामामध्ये दुसऱ्याच्या कामामधलाही काही माहिती तुम्हाला लागू शकते. मग रिपोर्ट फायनल करण्याच्या अगोदर त्या सगळ्या ऑडिटर्समध्ये कोऑर्डिनेशन होणं गरजेचं आहे. रिलेशनशिप मेलोडियस असले पाहिजे, प्रॉस्पेरस असले पाहिजे त्या ऑडिटर्समध्ये. त्याबद्दलही तुम्हाला माहिती दिलेली आहे. ठीक आहे. आणि सगळे ऑडिटर हे एकमेकांच्या कोऑर्डिनेशननेच पुढे जाऊ शकतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये रिलेशनशिपही चांगली असली पाहिजे. रिपोर्ट करताना ऑडिटर्स त्यांचे काही फायनलाइज रिपोर्ट करतात ते जॉईंटली तयार करणं गरजेचं आहे आणि ते म्युच्युअल अंडरस्टँडिंगनं ती रिपोर्ट्स तयार झाली पाहिजे. नंतर आहे स्टँडर्ड्स ऑन ऑडिटिंग 300. ह्याच्यामध्ये सांगितलेले प्लॅनिंग अँड ऑडिट फायनान्शियल स्टेटमेंट. प्लॅनिंग अँड ऑडिट ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. प्लॅनिंग खूप महत्त्वाचे कोणतंही ऑडिट तयार करताना. काय आहेत ऑब्जेक्टिव्ह प्लॅनिंगचे, का प्लॅनिंग करणं गरजेचं आहे? To ensure that appropriate attention is paid to important areas of audit. है ना. खात्री करून घेणे की व्यवस्थितरित्या सगळे जे इम्पॉर्टंट एरियाज आहेत ते कवर झाले पाहिजेत ऑडिटमध्ये. प्रॉम्प्ट आयडेंटिफिकेशन ऑफ पोटेन्शियल प्रॉब्लेम्स. काय महत्त्वाचे प्रॉब्लेम्स आहेत त्या पर्टिक्युलर फर्ममध्ये किंवा त्या पर्टिक्युलर बिझनेसमध्ये हे लवकर लक्षात आले पाहिजेत. त्याच्यासाठी प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. स्पीडी कम्प्लिशन ऑफ वर्क. लवकर काम व्हावं म्हणून प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. प्रॉपर कोऑर्डिनेशन ऑफ वर्क. सगळ्या जे ऑडिटर्स आहेत त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन चांगलं व्हावं त्याच्यासाठी सुद्धा प्लॅनिंग करणं महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळं प्लॅनिंगबद्दलची माहिती तुम्हाला या ऑडिटिंगच्या स्टँडर्डमध्ये दिलेली आहे. फॅक्टर्स टू बी कन्सिडर बाय प्लॅनिंग. मग प्लॅनिंग करताना कोणकोणते मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत?
कॉम्प्लेक्सिटी ऑफ द ऑडिट, ऑडिट किती कॉम्प्लेक्स आहे, किती जटिल आहे, किती कठीण आहे, त्याचा आढावा घेणं गरजेचं आहे. एन्व्हायरमेंट इन विच एंटिटी ऑपरेट्स, कोणत्या एन्व्हायरमेंटमध्ये ती जी संस्था आहे, ती फर्म आहे, तो बिझनेस आहे, तो काम करतो आहे, त्याबद्दलचा आढावा असला पाहिजे. प्रिव्हियस एक्सपिरियन्स ऑफ द ऑडिटर विथ द हिज क्लायंट्स, तर ऑडिटरचा जो प्रिव्हियस एक्सपिरियन्स आहे त्याबद्दलची माहिती असली पाहिजे. नॉलेज ऑफ द क्लायंट्स बिझनेस, क्लायंटच्या बिझनेसचा नॉलेज असलं पाहिजे. ऑडिट प्लॅनिंग इन्व्हॉल्व्स, ऑडिट प्लॅनिंगमध्ये काय काय होतं, डेव्हलपमेंट ऑफ ओव्हरऑल प्लॅन फॉर द एक्सपेक्टेड स्कोप ऑफ ऑडिट, तर सगळे जे काही तुमचं काही विस्तार आहे, तुमचं कामाचं जो स्वरूप आहे त्या हिशोबानं ओव्हरऑल प्लॅन तुमचा तयार असला पाहिजे. डेव्हलपमेंट ऑफ ऑडिट प्रोग्राम्स शोईंग द नेचर, टायमिंग अँड एक्सटेंट ऑफ ऑडिट प्रोसिजर्स आहे ना, त्याच्यासाठी एखादा प्रोग्राम डेव्हलप करणं गरजेचं आहे की नेचर कसं आहे तुमच्या ऑडिटचा, टायमिंग किती असेल, किती डिटेलमध्ये तुमचा ऑडिटचा जो काम आहे तो तयार होणार आहे, त्याबद्दल तुम्हाला प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर तो जो काही तुमचा प्लॅन तयार झालेला आहे त्याचा रिव्ह्यू करणं गरजेचं आहे, ज्यामुळे जे काही चुका असतील त्या दुरुस्त करता येतील वेळेवर. नंतर आहे 320, ह्याच्यामध्ये सांगितलेले मटेरियलिटी इन द प्लॅनिंग अँड परफॉर्मिंग अँड ऑफ ऑडिट. तर यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला दिलेले आहेत. बघा, द ऑडिटर्स रिस्पॉन्सिबिलिटी टू अप्लाय द कॉन्सेप्ट ऑफ मटेरियलिटी इन द प्लॅनिंग अँड परफॉर्मिंग ऑडिट ऑफ अ फायनान्शियल स्टेटमेंट. तुम्ही प्लॅनिंग करताना ती मटेरियल फॅक्टवर असली पाहिजे है ना, वास्तविक असली पाहिजे ती प्लॅनिंग. प्लॅनिंग खूप जबरदस्त केली आहे पण ॲक्च्युलीमध्ये ते वास्तविकतामध्ये ती उतरवताच येत नाही. त्याच्यासाठी तेवढा स्पेसिफिक वेळ पुरला नसेल किंवा त्या प्रकारचं ह्युमन एफर्ट लागतं, जसं तुम्ही प्लॅन केलेलं आहे त्याच्यासाठी तुमच्याकडे ह्युमन एफर्ट्स नसतील, एक्सपर्ट्स नसतील त्या हिशोबाचे, तर कुठं ना कुठं तरी तुमचं प्लॅनिंग फेल जाऊ शकतो. म्हणून प्लॅनिंग कसं असलं पाहिजे, मटेरियल असलं पाहिजे, योग्य असलं पाहिजे. दिस जजमेंट्स प्रोव्हाइड ऑन बेसिस फॉर, काय होईल तुम्ही जर व्यवस्थित जजमेंट केलं तर त्याच्यामुळं काय होईल, डिटरमाइन द नेचर, टायमिंग अँड एक्सटेंट ऑफ रिस्क असेसमेंट प्रोसिजर्स है ना. तर तुम्हाला टाईम किती लागतो, त्याच्यासाठी रिस्क किती आहे, त्याचा एक असेसमेंट करू शकता तुम्ही. मिसस्टेटमेंट वगैरे काही होत असतील तर त्याच्यासाठी काय रिस्क आहे त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला भेटते. डिटरमाइनिंग द नेचर, टायमिंग अँड एक्सटेंट ऑफ फर्दर ऑडिट प्रोसिजर्स, दुसऱ्या काही ऑडिट प्रोसिजर असतील तर त्याच्यासाठी किती वेळ लागतो याबद्दलची एक माहिती तुम्हाला भेटू शकते आहे ना. मग डॉक्युमेंट्स वगैरे तयार करण्यासाठी किती वेळ लागतं, म्हणजे वास्तविकतेमध्ये त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये तेवढं ज्या हिशोबाचं तुम्ही प्लॅन केलेलं आहे, ज्या हिशोबाचं तुम्ही डिटेल्ड इन्व्हेस्टिगेशन करण्याचा जो प्लॅन केलेला आहे ते शक्य आहे का, ह्याच्याबद्दलची माहिती तुम्ही घेणं गरजेचं आहे, असं स्टँडर्ड्स ऑफ ऑडिटिंग 320 सांगितलेलं आहे. म्हणजे वास्तविकता आणि ॲक्च्युअल प्लॅन ह्याच्यामध्ये फरक नसला पाहिजे. ओके. 500 स्टँडर्ड्स ऑफ ऑडिटिंग 500 सांगितलं ऑडिट इव्हिडन्स. ठीक आहे. बघा, तुम्ही रिपोर्ट तयार करतात ॲज अ ऑडिटर, तुमच्याकडे रिपोर्ट्स आहेत, तर ते रिपोर्ट्समधला प्रत्येक जो मुद्दा, प्रत्येक जो कमेंट आहे त्याच्याबद्दलचा एव्हिडन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी तुमच्या प्रत्येक स्टेटमेंटला क्रॉस जर केला गेला, ॲज अ ऑडिटर तुमच्यावर जर कोणी आक्षेप टाकला तर तुमच्याकडे त्या मुद्द्याला क्लिअर करण्यासाठी सफिशियंट एव्हिडन्स पाहिजे. म्हणजे ऑडिटर कोणताही मुद्दा विदाऊट एव्हिडन्स त्याच्या ऑडिट रिपोर्टमध्ये पुट करू शकत नाही. कारण की जर फर्मला किंवा मॅनेजमेंटला किंवा त्या बिझनेसला जर त्या ऑडिटरवर काही ऑब्जेक्शन असेल तर ऑडिटरकडे स्वतःला डिफेन्स करण्यासाठी काही ना काहीतरी पुरावा असणं गरजेचं आहे. म्हणून प्रत्येक जो ऑडिट रिपोर्ट तयार केला जातो आहे त्या ऑडिट रिपोर्टमधल्या प्रत्येक स्टेटमेंटसाठी काही ना काहीतरी पुरावे ऑडिटरकडे असणं गरजेचं आहे. त्यामुळं ऑडिट एव्हिडन्सवर खूप जास्त भर दिला जातो. रिटर्न रिप्रेझेंटेशन काय म्हणते बघा याच्यामध्ये, बघा, रिटर्न रिप्रेझेंटेशन आर रिटर्न स्टेटमेंट्स युज्ड टू कोलॅबरेट द व्हॅलिडिटी ऑफ द प्रॉमिसेस रिलेटिंग टू मॅनेजमेंट्स रिस्पॉन्सिबिलिटी ऑन विच ऑडिट इज कंडक्टेड अँड अदर ऑडिट एव्हिडन्स ऑब्टेन्ड विथ द रिगार्ड टू स्पेसिफिक असर्शन इन अ फायनान्शियल स्टेटमेंट है ना. बरोबर आहे. व्हॅलिडिटी वगैरे चेक केलेली आहे तुम्ही, डिटेलमध्ये ऑडिट रिपोर्ट बनवतायत तुम्ही, त्याच्यासाठी तुमच्याकडे एव्हिडन्स असले पाहिजेत है ना. रिटर्न रिप्रेझेंटेशन in this context do not include financial statement, the assertion therein or supporting books of record.
तर रिटर्न रिप्रेझेंटेशन म्हणजे जे काही बुक्स ऑफ अकाउंट तयार केलेले आहेत रायटिंगमध्ये, किंवा जे काही फायनान्शियल स्टेटमेंट आहेत, जे काही तुमचे रेकॉर्ड्स आहेत अकाउंटिंगचे वगैरेचे, किंवा सपोर्टेड डॉक्युमेंट्स आहेत, हे तुमची रिटर्न असर्शन नाही आहेत किंवा रिटर्न रिप्रेझेंटेशन नाही आहेत. ठीक आहे. टू रिक्वेस्ट रिटर्न रिप्रेझेंटेशन फ्रॉम मॅनेजमेंट विथ ॲप्रोप्रिएट रिस्पॉन्सिबिलिटीज फॉर फायनान्शियल स्टेटमेंट अँड नॉलेज ऑफ मॅटर कन्सर्न. तर तुम्ही तुमच्या त्या मॅनेजमेंटला सांगू शकतात की तुम्हाला एखाद्या मुद्द्यावर काय म्हणायचं आहे ते रिटर्नमध्ये आम्हाला सांगा, ज्यामुळे समोरचा व्यक्ती त्या मुद्द्याला क्लिअर करू शकतो. तर मॅनेजमेंटला जर तुम्ही रिक्वेस्ट केलात ॲज ऑडिटर की एखादा पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन आहे याबद्दलचं रिटर्नमध्ये आम्हाला एक्सप्लेनेशन द्या, तर ते सोपं जातं, मागू शकतात तुम्ही. टू रिक्वेस्ट मॅनेजमेंट टू प्रोव्हाइड रिटर्न रिप्रेझेंटेशन दॅट इट हॅज फुलफिल हिट्स responsibility for the preparation of presentation of financial statement as set out in the terms of audit engagement and in accordance with the applicable financial reporting framework, designing, implementing and maintaining an adequate internal control. तर मॅनेजमेंटकडून तुम्ही रिटर्न रिप्रेझेंटेशन मागू शकतात की पर्टिक्युलर जे काही ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड केलेले आहेत, बुक्स ऑफ अकाउंट असतील, फायनान्शियल स्टेटमेंट असतील, हे विदिन रूल्स अँड रेग्युलेशन्स तयार केलेले आहेत, फर्म्सच्या नियमाने तयार केलेले आहेत, अकाउंटिंग स्टँडर्डच्या नियमाप्रमाणे केलेले आहेत, हे तुम्ही मॅनेजमेंटकडून रिटर्नमध्ये रिप्रेझेंटेशन मागू शकतात. ठीक आहे. स्टँडर्ड्स ऑन ऑडिटिंग 600 मध्ये सांगितलेले की युझिंग द वर्क ऑफ अनदर ऑडिटर. बघा, एखाद्या फर्ममध्ये किंवा कंपनीमध्ये जिथं ऑडिट केला जातोय एकापेक्षा जास्त ऑडिटर असतात, पण एका व्यक्तीला, एका ऑडिटरला प्रिन्सिपल ऑडिटर म्हणजे मुख्य ऑडिटर म्हणून घोषित केलं जातं. त्याचं काम आहे की दुसऱ्या ऑडिटर्सकडून काम करून घेणं आणि त्यांनी केलेली जी रिपोर्ट आहेत ती रिपोर्ट प्रिन्सिपल ऑडिटर स्वतःच्या रिपोर्टमध्ये लिहिणार आहे आणि प्रिन्सिपल ऑडिटरचाच रिपोर्ट हा मुख्य रिपोर्ट म्हणून गृहीत धरला जाणार आहे. त्यामुळे त्याच्या रिपोर्टमध्ये जी काही माहिती आहे ती माहिती त्याने क्रॉस चेक करणं गरजेचं आहे की त्याला दुसऱ्या ऑडिटर्सने दिलेली माहिती खरी आहे का नाही. प्रिन्सिपल म्हणजे मुख्य ऑडिटर उद्या म्हणू शकत नाही की नाही मला तर जशी माहिती भेटली तसं मी रिपोर्ट केले. तर ही ऑडिटरची मुख्य जबाबदारी आहे, प्रिन्सिपल ऑडिटरची मुख्य जबाबदारी आहे की रिपोर्ट बनवण्याच्या अगोदर सगळ्या ऑडिटरने जी माहिती दिलेली आहे ती माहिती योग्य आहे, करेक्ट आहे, याचं क्रॉस व्हेरिफिकेशन त्यानं करणं गरजेचं आहे आणि नंतरच त्यानं ती माहिती त्याच्या ऑडिट रिपोर्टमध्ये यूज करावी. सगळ्या मटेरियल फॅक्ट्स त्यांनी चेक कराव्या, रिस्क काय आहेत, मिस स्टेटमेंट जर काही दिले असतील तर ते चेक करावे, परफॉर्मन्स काही ॲडिशनल लागत असतील तर ते चेक करावे आणि त्या रिपोर्टमध्ये त्यांना मेन्शन करणं गरजेचं आहे की या पर्टिक्युलर ऑडिट पिरियडमध्ये ऑडिट करण्यासाठी ॲज अ प्रिन्सिपल ऑडिटर जेवढा वेळ द्यायला पाहिजे तेवढा सफिशियंट त्याने वेळ दिलेला आहे का. त्यामुळं प्रिन्सिपल ऑडिटर्सने हेही बघणं गरजेचं आहे. युजिंग द वर्क ऑफ इंटरनल ऑडिटर. आता प्रत्येक कंपनीमध्ये इंटरनल ऑडिट हे कंटिन्युअसली चालतच असतात. इंटरनल ऑडिटर चेक करतोच आहे. मग प्रिन्सिपल ऑडिटर जो मुख्य ऑडिटर आहे तो त्या कंपनीच्या, त्या फर्मचा इंटरनल ऑडिटरची माहिती घेऊ शकतो, त्याचे रिपोर्ट्स वाचू शकतो आणि त्याच्यावरून तो त्याच्या डिटेल इन्व्हेस्टिगेशनला जाऊ शकतो. त्याला जिथं डाऊट येते तिथं जाऊ शकतो, त्या रिपोर्टचा वापर करून तो अभ्यास करू शकतो. पण तरीही जर काही मुद्दे राहत असतील, जर त्याला लक्षात आलं की इंटरनल ऑडिटरने जे काही रिपोर्ट बनवलेला आहे त्याच्या आधारे त्यांना अभ्यास केला आहे, नंतर लक्षात आलं की काही स्पेसिफिक एरियाचा इन्व्हेस्टिगेशनच नाही केलं ऑडिटरने आणि मग त्याला विचारलं की बाबा तुम्ही काय नाही केलं, तो म्हणाला की इंटरनल ऑडिटरने जशी रिपोर्ट बनवली त्याच्या आधारे मला गरजेचं नाही वाटलं दुसऱ्या डिपार्टमेंटला जायला, ह्याच्यात इंटरनल ऑडिटरची चूक आहे, मी त्याचा रिपोर्ट वाचला होता आणि त्यावरून हे डिसिजन घेतलं. तरीही इथं मुख्य ऑडिटर म्हणजे प्रिन्सिपल ऑडिटरच चुकतोय. त्याची जबाबदारी होती की मटेरियल फॅक्ट चेक करणं. इंटरनल ऑडिटरच्या रिपोर्टला तो रेफरन्स म्हणून वापरू शकतो आणि त्याच्या हिशोबानं तो पुढचं डिटेल इन्व्हेस्टिगेशन करू शकतो, पण इंटरनल ऑडिटरच्या रिपोर्टवर फक्त तो रिलाय करू शकत नाही, त्याच्यावर डिपेंड राहू शकत नाही. हे सुद्धा तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आणि याच्यामध्ये शेवटचं आहे युजिंग द वर्क ऑफ ॲन एक्सपर्ट. The auditor's education and experience enable him to be knowledgeable about business matter in general, but it is not expected to be expert in all fields. है ना. एखादा ऑडिटर तुम्ही एक्सपर्ट म्हणून हायर केलेला आहे, पण तो ऑडिटर एक्सपर्ट जरी असला तरी त्याला प्रत्येक फील्डचं नॉलेज असावं
असं गरजेचं नाही आहे. म्हणून ऑडिटर एक्सपर्ट्सचा ओपिनियन घेऊ शकतो, एक्सपर्ट्सची मदत घेऊ शकतो आणि त्या हिशोबानं त्याचा इन्व्हेस्टिगेशन करू शकतो. त्यामुळे त्या फील्डचा एक्सपर्ट, त्या फील्डचा जो काही नॉलेजेबल पर्सन आहे ऑडिटर, त्याची मदत घेऊन सुद्धा त्याचा ऑडिट रिपोर्ट तयार करू शकतो. हा सुद्धा त्याला हक्क दिलेला आहे स्टँडर्ड्स ऑन ऑडिटिंग 620 ठीक आहे. तर आपण आत्तापर्यंत स्टँडर्ड्स ऑन ऑडिटिंगचे जे काही महत्त्वाचे मुद्दे होते ते सगळे मुद्दे डिस्कस केलेले आहेत. आपण आज सिलेबस संपवतो आहे, तर आपला सिलेबस आज इथं संपतो आहे. ठीक आहे, मी माझं लेक्चर आज इथं थांबवतो. थँक्यू व्हेरी मच.